तर झी 24 तासनं उघडकीस आणलेलं पुण्यातील जमीन प्रकरणाच्या संदर्भात अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी एक मोठं विधान केलेलं आहे। या प्रकरणाचं खापर अजित पवारांनी थेट महसूल अधिकाऱ्यांवरच फोडलं। अजित पवार यांनी केलेल्या विधानाच्या नंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा मांडत अजित पवारांनाच धारेवर धरलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। पुणे जमीन प्रकरण, अजितदादांचं महसूल अधिकाऱ्यांवर खापर। महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर अजितदादांचं बोट। अजित पवारांचा अमेडिया कंपनीच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात अजित पवारांनी महसूल अधिकाऱ्यांवर खापर फोडलंय। या प्रकरणात अधिकाऱ्यांनी आधीच योग्य कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता, असं अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय। महसूल विभागातील एका विधेयकाच्या अनुषंगानं प्रश्न विचारला असता अजित पवारांनी अशा प्रकारचं भाष्य केलं। त्यामुळे अजित पवार या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतायत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। जमिनीचा व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी संबंधित कागदपत्र पडताळणी करणं गरजेची होती। चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणात भूमिका घेणं अपेक्षित होतं। जमीन प्रकरणात अधिकाऱ्यांकडून आधीच कारवाई झाली असती तर हा प्रकार घडला नसता, असं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांनी अधिकाऱ्यांवर खापर फोडल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं। या प्रकरणात अधिकारीच दोषी आहेत, दादांचं म्हणणं बरोबर आहे, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांना उपरोधिक टोला लगावलाय। मुंढवा जमीन प्रकरणात विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले, तर चूक कोणाची हे चौकशीनंतरच समोर येणार असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही दादांची पाठराखण केल्याचं दिसतंय। ते चूक कोणाचं आहे ते आता ते चौकशी सुरू आहे। चौकशी अंती ते समिती निर्माण केलेलं समिती जे रिपोर्ट देईल त्याप्रमाणे होईल। तुम्ही मुंढवा प्रकरण काय केलं, काय झालं? 1% वाल्याला आतमध्ये, 99% वाले बाहेर। काहीच दोष नाही त्यांचा, नाही आहे, बिलकुल दोष नाही। अधिकाऱ्यांचाच दोष आहे। कोणीतरी सांगितलं अधिकाऱ्यांचाच दोष आहे, बरोबर आहे। कारण अधिकाऱ्यांनी ही घेतलेली जमीन ज्या कंपनीनं घेतली अमेडिया, ती कंपनी उद्या ती जमीन अधिकाऱ्यांना देणार होती गिफ्ट डीड करून, म्हणून अधिकाऱ्यांचा दोष आहे, घेणाऱ्यांचा दोष नाही आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर अंबादास दानवेंनीही अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला। अजित पवारांनी अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नये अशी टीका दानवेंनी केली आहे। अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणला गेला असेल असा दावा देखील दानवेंनी केला आहे। तर अधिकाऱ्यावर प्रेशर कोणी आणलं असेल, मग त्यांच्याकडे सुद्धा बोट दाखवलं पाहिजे। कोणताही अधिकारी एवढी हिम्मत करत नाही या महाराष्ट्रातला, तरी पण त्याच्यावर कुठेतरी राजकीय दबाव, अजितदादांचा मुलगा, त्याची कंपनी, म्हणून त्याच्यावर राजकीय दबावाने त्यांनी केला असं। उगाच अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नये। कोर्टानेच परवा विचारलेला आहे, पार्थ पवार याच्यात आरोपी का नाही, की या बाबतीत चौकशी सुरू आहे। चौकशी अहवाल आल्यानंतर कोण दोषी आहे, कोणाचा दोष आहे, हे 100% त्यातनं बाहेर येईल। जो चौकशी अहवाल येईल त्याप्रमाणे सरकार कारवाई करेल। झी 24 तासनं पुणे जमीन प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर यामध्ये आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली आहे। तर या प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची विरोधकांची मागणी आहे। मात्र दुसरीकडे अजित पवारांनी महसूल अधिकाऱ्यांवर खापर फोडल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। तर अमेडिया कंपनीला वाचवण्यासाठी दादा अधिकाऱ्यांवर खापर फोडतायत का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।